नाशिक प्रभाग क्रमांक 15 मधील बणकर चौक ते काठे गल्ली तसेच रॉयल मेडिकल परिसरातील रस्ते डांबरीकरण विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता बणकर चौक काठे गल्ली येथे संपन्न झालाय। परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार हे रस्ते विकास काम हाती घेण्यात आलं असून यामुळे वाहतुकीस सुलभता येणार आहे व नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक प्रथमेश वसंत गीते व नगरसेविका सीमा विशाल पवार, सचिन मराठे, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर अनिल शेट काळे सर्वांची उपस्थित यांच्यात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आहे। या विकास कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुधारणा होणार आहे। आज प्रभाग क्रमांक 15 मधील बनकर चौक ते बनकर मळा या डांबरीकरणाचं भूमिपूजन सोहळा आज सकाळी पार पडला। सर्व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच उपस्थित आमच्या या प्रभागातील नगरसेवक सचिन मराठे, दुसरा नगरसेविका सीमाताई पवार, उपस्थित सर्व महानगरपालिकेचे अधिकारी। खरं तर सर्वांना सांगायला एक आनंदाचा दिवस आहे। गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये कुठल्याच प्रकारचे भूमिपूजन या शहरामध्ये कुठे झाले नाही आणि आज नगरसेवकाची निवडणूक झाल्यानंतर आज पहिलंच काम आमच्या या प्रभागामध्ये होत आहे आणि एक आनंदमय चैतन्यमय वातावरणामध्ये सर्व लोक आहे। या सर्व लोकांच्या सहकार्यानेच या पुढाकारानेच या पुढील सर्व कामं होतील आणि मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला पण आम्ही सर्वांनी सांगितले की एक चांगल्या दर्जाचं काम या प्रभागामध्ये झालं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळा आहे, आपल्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा एक चांगले असे कामं या प्रभागामध्ये होतील। आमच्या प्रभागाला खेटूनच कुंभमेळा आहे, त्यामुळं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। आज प्रभाग 15 मध्ये आनंदी उत्साही वातावरणामध्ये आज पहिल्यांदा 4 वर्षापासून इलेक्शन झाले नव्हते, प्रशासनाचा काळ चालू होता, लोकांची गैरसोय होत होती। त्या गैरसोयीमुळे आज हा पहिल्यांदा हा रस्ता डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। या कामाचं हा इथून बनकर चौका ते मसोबावाडीपासून तर काठे नगरपर्यंत हा रस्त्याचं डांबरीकरण आहे। त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात पाहून या कुंभमेळ्याच्या काळात आपला भाग हा सर्व तपोवनाला जॉईंट आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व रस्ते हे कॉन्क्रिटिंग डांबरीकरण आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे रस्ते बनवणार आहे। आम्ही तिन्ही नगरसेवक सक्षम असून या प्रभागाचा चांगला विकास करू आणि प्रभागातल्या सर्व माझ्या माता भगिनींना चांगलं काम देऊ हीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि कॉन्ट्रॅक्टर माझे मित्र असतील त्यांना एकच विनंती करतो की बाबांनो 4 दिवस लेट करा पण कामाचा दर्जा हा कुठेही घसरू देऊ नका। आपली महापालिका आहे, महापालिकेवर खूप लोकांचा विश्वास आहे आणि त्याच्यात आमच्यासारख्या नगरसेवकांचा विश्वास आहे। त्यामुळे तुम्ही चांगलं काम करा हीच विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेबांनी आणि सचिन भाऊ मराठे साहेबांनी या वार्डाचा विकास तर पहिलेच बनवलेला आहे, भरपूर विकास झालेला आहे आणि या विकासाचं सह्य म्हणून लोकांनी त्यांना परत निवडून दिलं आणि नवीन चेहऱ्याला तुम्हाला संधी दिली। आता ही सुरुवात आज पहिल्यापासून नगरसेवक झाल्यापासून पहिल्यांदा तुम्ही करताय, तर तुम्ही कसे आश्वासन दिलं लोकांना तर ते तिन्ही नगरसेवक तुम्ही पूर्ण करणार आहे आणि इथले सर्व मतदार आनंदी राहणार। आज आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आज आपण हे जे रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे तर मला सांगताना इथं खूप आनंद होत आहे की प्रचाराच्या टायमाला जेव्हा मी लोकांना जो शब्द दिला होता आज मी त्या माझ्या शब्दाला खरं उतरवण्यात इथं सुरुवात केलेली आहे। आणि मला पूर्वी जो पाठिंबा मिळाला होता माझ्या महिलांकडनं, माता भगिनी जे माझे ज्येष्ठ आहेत ते आजही माझ्यासोबत आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळातही माझ्यासोबतच राहतील। आणि जे आम्ही नुसतं आश्वासनच नव्हतं दिलं, आज ते सत्यात उतरवण्याचं आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि हे आज या आनंदी सोहळ्याचे तुम्ही इथं सगळे जमलेले सगळेजण साक्षीदार आहेत। तर आजपासून आपण आपल्या प्रभागाच्या स्वच्छ, सुंदर आणि मॉडेल रस्त्याची सुरुवात केलेली आहे, हे तुम्ही सगळेजण बघतातच आहे। तर
रस्ता हा मॉडेल होणारच आहे आणि इथले जे काम करणारे जे कर्मचारी आहेत आम्ही म्हणजे स्वतः उभं राहून हा रस्ता इथं करून घेणार आहोत. जसं सचिन भाऊंनी प्रथमेश दादांनी सांगितल्याप्रमाणे तिघही नगरसेवक एकत्र मिळून इथं काम करू आणि रस्त्याचं जेवढंही आम्हाला मॉडेलिंग करता येईल तेवढं आम्ही इथं उभं राहून ते करून घेण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.